एक महत्त्वाची अपडेट आपण बघूयात। कल्याण पश्चिमेच्या गोलपनगर या भागामध्ये रिडेव्हलपमेंटसाठी तोडण्यात येणारी रिकामी इमारत कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे। सुदैवानं रिडेव्हलपमेंटसाठी इमारत रिकामी करण्यात आली होती, मात्र शेजारील इमारतीची संरक्षक भिंत आणि इलेक्ट्रिकचे खांबही यामध्ये कोसळले। ज्या दरम्यान ही इमारत कोसळली त्या दरम्यानची ही दृश्य सुद्धा आपण बघू शकतोय। कल्याणमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। रिडेव्हलपमेंटसाठी ही इमारत आधीच रिकामी करण्यात आलेली होती, त्यामुळे सुदैवानं यामध्ये कोणताही मोठा अनर्थ घडलेला नाही। जेव्हा सगळी ही प्रोसेस सुरू होती रिडेव्हलपमेंटच्या त्या दरम्यानच हा प्रकार घडल्याची माहिती। रिडेव्हलपमेंटच्या पूर्वी ही जी इमारत रिकामी झालेली होती तीच इमारत आता कोसळली आहे। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी योगेश बोडे आपल्या सोबत आहेत। योगेश, काय अधिकच्या अपडेट्स आहेत या संदर्भातल्या? बरोबर आहे, कल्याणातील हा धक्कादायक प्रकार आज दुपारी घडलेला आहे। एक रिडेव्हलपमेंटसाठी एक बिल्डिंग निष्क्रिय करण्यात येत होती, ती पाडण्यात येत होती। मात्र ती पाडताना ही इमारत पूर्णपणे एकदम ही खाली पडलेली आहे। खाली पडल्यानंतर ही इमारत आजूबाजूला जे विजेचे खांब आहेत त्यांच्यावर ही इमारत पडली। तिचा जो मलबा आहे तो या आजूबाजूला पसरला, त्याच्यातून धुराचे लोट हे संपूर्ण परिसरात पसरले। त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात धूर आणि धूल अशा संमिश्र वातावरण आणि नाहीच काहीच दिसेनासं झालं। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। त्याचबरोबर हे इमारत आता एका विजेच्या खांबावर पडल्यामुळे त्या विजेचं खांब देखील तुटलेलं आहे। त्यामुळे गोलपनगर आणि आजूबाजूच्या मिलिंदनगर परिसरात मोठ्या प्रमाणात रहिवासी वस्ती आहे। या ठिकाणावरील जी विद्युत वाहिनी आहे ती आता बंद करण्यात आलेली आहे। ती बंद केल्यानंतर नागरिकांमध्ये आता घरातून बाहेर मोठ्या प्रमाणात नागरिक काय झालं हे बघण्यासाठी निघालेले आहेत। मात्र सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही, कारण ही इमारत रिकामी होती। रिकामी इमारत रिडेव्हलपमेंटसाठी तोडण्याचं काम सुरू होतं, त्यामुळे ही अचानकपणे पडल्यामुळे हा मोठा अपघात झालेला आहे। मात्र सुदैवाने याच्यात कुठलाही मनुष्यहानी झालेली नाही, कोणीही याच्यात राहत नव्हतं। रिकामी इमारत होती, त्यामुळे कोणताही मनुष्यहानी जीवितहानी झालेली नाही। गौरी, नक्कीच योगेश, या सगळ्या घडामोडींवर तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।